साताऱ्याच्या शाहू स्टेडियम या ठिकाणी भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभाग, होमगार्ड त्याचबरोबर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी संचालन केलं। यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतंत्र सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि सैनिकांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थितांना संबोधित करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। संदीप सावंत, दर्शक एस.आर. निगडे, पोलीस सिपाई आणि सुपर नंबरी आहेत एस.के. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक। महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था सदरचनाय कलनिग्रहणाय ब्रीदवाक्य उदाशी बाळगून पोलीस मुख्यालय सातारा महिला प्लाटून क्रमांक 2 प्लाटून कमांडर ओंकार बेगडे, पोलीस उपनिरीक्षक, दर्शक एम.एस. शिंदे। यानंतर संचलनासाठी येतात होमगार्ड पुरुष, प्लाटून कमांडर ज्ञानेश्वर। होमगार्ड पुरुष आणि महिला यांचे मार्गदर्शक आहेत तुषार वरांडे। यानंतर संचलनासाठी येत आहेत जयश्री पवार, दिमागदार संचलन। यानंतर संचलनासाठी येतात छाबडा इंग्लिश मीडियम संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत पोलीस मधून दंगा काबू नियंत्रणामध्ये वापरली जाते। अश्रुधूर टाकण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होतो आणि दंगा काबू आणला जातो। ते पोलीस व्हॅन वगैरे व्हॅन संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यानंतर पोलीस वरून व्हॅन दंगा काबू नियंत्रण मध्ये आग नियंत्रण करण्यासाठी वापरली जाते। आपत्ती व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट काम पोलीस वरून व्हॅन। यानंतरच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।